याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरे, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरे, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरे, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, करे करणा संताच्या, धरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काळीच नेहमी बोलतो वाचणे अति भाविका, प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत, दुसरी अनुसार गाजे चक्रोणाची आत्मदा वाक सिद्धी पाविचे सहजादीच्या चरणवजा दंडवत, आता बंधुदेव ब्राह्मण जंचिनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माश दंडवत, आता बंधु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माझ दंडवत, आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझ दंडवत, ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञाने म्हणून फुल्या बाळाचा लवी सकळ नामा म्हणे विठ्ठल, माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याचे यावभूत तलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे संत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी पण वैशिष्ट्य संपन्न अमृत महोत्सवानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा थोर संत राजाराम महाराज बालपांडे, थोर संत अमृत महाराज, थोर संत वैद्य बाबा, संत गोविंद बाबा या सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने मनोहर बाबा आणि पूजनीय गुरुवर्य कुरेकर बाबा आणि रामचंद्र बाबा बोधे यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व नरखेडकर ग्रामस्थांच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा, त्याचा सांगता समारंभ. त्या निमित्ताने नरखेडकर ग्रामस्थांनी केलेली आज्ञा म्हणून काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने पुन्हा आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने पूजनीय गुरुवर्य कुरेकर बाबा ही सगळे पूजनीय गुरुवर्य अमृत महाराज यांच्यावर पांडुरंगासारखी श्रद्धा ठेवणारी ही सगळी संन्यासी साधू संत मंडळी, आमच्या प्रशांत नंदाजी पासून सर्व महात्मे, विविध क्षेत्रातली सर्व मंडळी, सन्माननीय माजी मंत्री अनिल बाबूजी देशमुख,
सुरुवातीलाही होते, पूजनालाही होते, रामायण ऐकायलाही होते, आज सांगतेलाही आहे. आशिष बाबू देशमुखही 2 दिवस श्रवणाला होते. काल खासदार साहेब आले, त्या दिवशी वर्धेचे आमदार साहेब आले. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. त्या सर्व नेते मंडळीला धन्यवाद. पूजनीय भंतेजी महाराज आवर्जून आहे. सादिक भाई शेख हमारे पिताजी के दोस्त, संतरे का व्यापार. आता हार घालताना आठवण करून दिली, मी तुमच्या वडिलाचा मित्र आहे बाबा, संत्र्याचा व्यापार. ठीक आहे शेख साहेब, धन्यवाद. बरीचशी मंडळी, आमची सर्व आजी माजी विद्यार्थी समवयस्क, शिवाजी महाराज काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा नक्की राहून जातो. ही सर्व गुणीजन मंडळी, पंढरपूरून आलेली वासुदेव मंडळी, इकडची गुणीजन मंडळी, पाठीमागची टाळकरी मंडळी, स्टेजवरची टाळकरी मंडळी, इकडची आरुण महाराज, भूषण महाराज, गेलेले तुकाराम महाराज, रोहिदास महाराज, जगदाळे महाराज, सुधाकर महाराज, विठ्ठल महाराज, जाधव काशीनाथ महाराज, मृदंगाचार्य महाराज, चंदू बाबा, सगळे बाबा, हालदार चोपदार बाबा, उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, सगळ्या परिसरातून पार अमरावती पासून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आमचे ज्ञानोबाजी पाटील, अन्नमंत्री नारायण पाटील, राजू पाटील तिकडे आहे, अन्नमंत्री. नरखेडच तर कोणी गैरहजर नाही. आणि आज सर्व नरखेडकर ग्रामस्थ जेवू घालायला उत्सुक आहे. आम्ही तो नियमच केला मीटिंग मध्ये, महाप्रसाद ग्रामस्थांच्या वतीने ठेवायचा असं सर्वांच्या मते ठरलंच आहे. झोपडपट्टीतला गरीब असेल त्याचेही 2 किलो धान्य घ्यायचं, श्रीमंत असेल त्याचंही 2 क्विंटल घ्यायचं, असा सगळ्या नरखेडकरांच्या मिळून महाप्रसाद. आज या गावचे 1000 पोरं तरुण जेवणाची वाट पाहत तिकडे उभे आहे. वाढायची तयारी सुद्धा झालेली आहे. मला माहितीच नाही, दुसरा म्हातारा महाराज असता तर हारानच इथं संपला असता. इतके वर्षे मोठ्या मोठ्या ठिकाणी कीर्तन करतो. कदाचित गुरुवर यांनी सांगितलं त्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त आमच्या ढोकबाबाला हार घाला, त्याचाही परिणाम झाला. पण तरी मर्यादा नाही राहिली. म्हटलं 500 हारात संपले असं. सुरुवात अनिल बाबूजींनी केली. मग अभिजितजी म्हणे 1 राहिला, मला 501 करायचा आहे, तर त्यांनी आणला पुन्हा. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग आहे. 501 हारानं स्वागत करणार एकमेव आमचं गाव नरखेड. सगळीकडे आपली चर्चा आहे. कालचा दिंडी सोहळा, त्याचं वर्णन करणं शक्य नाही, म्हणून त्याच्या बाबतीत काही न बोलणं हे नरखेडच्या सोहळ्याचं वर्णन आहे. विठ्ठल रांगोळ्या काढणाऱ्या माऊल्या, दिंडी वालेन, बापरे बापरे, असं वाटत होतं की आपण खरोखर पंढरपुरात आहोत. बाबाजी कालपासून याच कौतुक करतात दिंडीचं. इथले म्हातारे माणसं म्हणतात आयुष्य गेलं महाराज, एवढा समाज आम्ही पाहिला नाही. ही सगळी कृपा. आम्ही हेमराज भाऊ असेल, हे रेवतकर असेल, बरीचशी धावलेली माणसं आहे. मला सर्वांची नावं माहिती नाही, पण मी कोणाचं घेतलं आणि कोणाचं नाही घेतलं तरी माझ्यावर कोणी रुसत नाही याची मला चांगली खात्री आहे. सर्व नरखेडचं नरखेड धावलेलं आहे. म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा. फक्त या सोहळ्याला दृष्ट लागली नाही, कुठे काही कोणाला खर्चटलं नाही, एवढा समाज असून याचं एकमेव कारण
वैकुंठात अमृत मावाजी बसलेले आहे. त्यांचं सर्व लक्ष 19 तारखेपासून राजाराम बावजीचं, वैद्य बाबांचं लक्ष इकडे आहे की पांडुरंगा जन्मभर केलेलं तप तुम्हाला देतो, पण आमच्या लेकरांनी केलेला सोहळ निर्विघ्नपणे पार पडू द्या विठ्ठला. मला पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसाचा प्रश्न पडला होता की आपणाला हे कसं जमेल. आज समारोपाचा कार्यक्रम आहे, ते नेमकं माझ्याकडे आलेलं आहे. असं एक बरं झालं, हारात बरीच वेळ गेल्यामुळे बरीच वेळ कमी आहे मला, ते एक बरं झालं. सांगता, समारोप, समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे संपला असं संयोजकाला कार्यक्रम संपल्याचं जाहीर करावंच लागत नाही. काला झाला की हाला. बरेच बुवा पिशव्या भरूनच तयार आहे, काही तर इथं आणल्या. बरोबर आहे का? काला झाल्यावर जर पुरत बुवा आला तर का आला? व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याहीपेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य आहे. मग हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस जरी कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा सूतने पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं तरी काल्याला हजर असत. काही माणसं शंका घेतात, काय विशेष आहे? किती दिवसापासून लावून दिलं बोवालो, काही उठले सुटले, गोपाल काला दही लाई, गोपाल काला दही लाई, गोपाल काला दही लाई. 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लहान बसले काला करीत, त्यापेक्षा चांगलं करून खाता येत नाही का घरी? अरे त्याच्यापेक्षा चांगलं खा रे भाऊ, त्याला महत्व नाही. काय खातो हे महत्वाचं नाही, कोण देतो. तुम्ही पहा आताही काय बोलतो हे महत्वाचं नाही, कोण बोलतो. नाही तर भाषण चाललेलं आहे, सगळ्या गोष्टी तिकडच्या आहे बरं का. भाषण चाललं दारूबंदीवर आणि संतांची प्रमाण घेऊन. दारू मुकावे मान दारुणे अप्रू जाये छे, दारू बहु दुर्गंधी दारुणे धक्को खाए छे, कहे दास करगरी अखिर नरक हो जाए छे, दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कबर का दाम खर्च के मुंह में मक्खी आती. टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याच. आता सुटेल का बाकीच्यांची? मी का सांगतो, काय सांगतो हे महत्वाचं नाही, कोण सांगतो, विषय काय यापेक्षा वक्ता कोण. अगदी तसंच आहे, खातो काय यापेक्षा देतो कोण. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसाद असतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. आणि म्हणून संतांची विनवणी आहे, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे साधन. एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन स्वीकारलं ना, मग दोन्ही गोष्टी जीवनामध्ये घडणार. कबू हासे कबू रोवे. रडण्याचाही प्रसंग आहे, हसण्याचाही प्रसंग आहे. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. एक पत्रिका अशी छापायची असते, कळविण्यात
अत्यंत आनंद होतो की 12 वर्षानंतर मुलगा झाला तरी सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. एक दिवस नाईलाजानं ते नरखेडला येऊन छापतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली आपण 14वीला यावं. आणि हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याचंच नाव जीवन आहे. आणि म्हणून सकाळी 8:30 वाजता एक प्रेत पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं, चौघाणी खांद्यावर घेतलेलं, पुढचं मडकं धरून चालतंय आणि मागचा समाज रडत चालतो. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो आणि तरणी बांड पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. बस याचंच नाव जीवन आहे. इधर कोई रो रहा उधर कोई गा रहा, इधर एक जनेजा उठा जा रहा उधर एक दूल्हा घोडे चढ रहा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्या दिवशी मनाविरुद्ध घटना घडतात त्या दिवशी रॉकेलचा हरवली का? अरे पोरगी हरवली, ते स्टेज जवळ आहे ते. अरे नवस करू करू होत नाही. रामायण कायसाठी झालं? एवढा यज्ञ केला तेव्हा लेकर झाले दशरथाला, तुम्ही का असे सोडून देता? कृती नाव आहे त्या मुलीचं, कृती. तुम्ही समोरच्या गेट जवळ थांबा. तिची आई, आजी, वडील, आजोबा कोण असेल, कृतीचा शोध घेत 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 तुम्ही त्या समोरच्या गेट जवळ जा. तिथं तुमची कृती सापडेल. अशी मधुन्या. बोल नका बाकीचे. आता एकच असेल तर लक्षात येईल इथे आईच्या. जास्त असल्यानंतर हिशोबात नसेल तर हो ना, होते तसं. जास्त असत. सापडली का? कोणालाही देऊ नका बरं. हे हा विक्षेप नाही ना, तुम्हाला नाही समजलं यमराज. विक्षेप नाही. हे पत्रकार मंडळी उद्या पेपरला देतील. एवढी गर्दी, अमृत महोत्सवाच्या सप्त्यात लेकरं हरवली. ते आमचं भूषणच आहे भाऊ. हरकू ते अजून 2-4. विठ्ठल विठ्ठल. मनाविरुद्ध घटना घडणार आहे संत सांगतात तेव्हा मन करा रे प्रसन्न. आणि त्या प्रसन्नतेला प्रसाद म्हणतात. प्रसाद म्हणजे रॉकेलचा डबा होतो नका. आता उठलं सुटलं की शेतकऱ्याची आत्महत्या. अरे पण आत्महत्या हा काही समस्येवरचा उपाय आहे? जरा विचार करा. आत्महत्या म्हणजे काय? आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर बलात्कार. त्याला म्हणतात आत्महत्या. म्हणून आत्महत्या करू नका. आत्महत्येसारखं पातक जगात नाही. जरी एखाद्यानं ठरवलं उद्या जगाचा निरोप घ्यायचा, इथं जेवढे आता विदर्भातले शेतकरी आहे, बोल नका मावशी, आमची भाषा समजते, आम्ही इकडचे आहोत ना. तिकडे अजूनही शिवी वाटतच नाही. देशमुख साहेब आपल्या पुण्याकडे आईला काय बोलतो रे, म्हणजे आपल्याला गोड वाटते ती मराठी. अशी नाही शिवी राहत आमच्याकडे. मग कशी या बहीण मा, आपली आपली भाषा आहे. का बरं झाले का नाही तर त्याच्यात बोला. विठ्ठल
काय चाललं होतं? कीर्तन हे उत्तर ठरलंय. मी सांगत होतो शेतकऱ्याची आत्महत्या. मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. किती बोलले त्यांना. त्याचा निर्णय झाला. देशमुख साहेब उद्या जगाचा निरोप घ्यायचा. पहाटे 4 वाजता आपल्या शेतावर गेला. ज्या बांधावर बसून भाकरी खात होता, ज्या लिंबा झाडाखाली, तिथं आज जीवन यात्रा संपवायची निर्णय नायलनची दोरी बांधली आणि फास घेणार. त्यालाही आमची प्रार्थना आहे, थांब, थोडा विचार कर. काय होईल? तू जीवानिशी जाशील. सकाळी वाऱ्यासारखी वार्ता पसरेल, पोलीस येईल, डेड बॉडी, पंचनामा झाल्यावर तुझ्या नातलगाच्या ताब्यात अंत्ययात्रा निघल. दावा होईल, एरवी होईल, पण तुझी म्हातारी माय जन्मभर दादा दादा करून रडल. तुझा म्हातारा बाप कपाळ बदलू बदलून रडल. तुझी विधवा झालेली पत्नी अख्ख्या नरखेडात दुसऱ्याचे तुने भांडे करल. आणि तुझे सोन्यासारखे लेकर नरखेडच्या स्टेशनवर 1-1 रुपयाची भीक मागल. अरे त्या परिवाराचा विचार कर. आणि ते दोरी फेकून जरा कठोर हो. रेल्वेत बैस बिगर तिकीट निघून जा. 2-4 महिने भीक मागून यात्रा कर. आणि मन शांत झालं म्हणजे पुन्हा जिवंत आपल्या परिवारात वापस ये. पण पांडुरंगाची शपथ आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका. आपल्यापेक्षा त्यांनी केवढं भोगलं याचा विचार करा. वजावा काय शिका. शिपिता तिची हरिचंद्र नरेसा महित कोट कलेस क्रांती देव फलितोक सुजाना धर्म नुसतं पाणी मागितलं वैद्य साहेब, पाणी. हरिचंद्रानं तर 10-20 नोकर पळत यायचे, घ्या पाणी. अरे जीवन एवढं बदललं, एवढं बदललं, डोक्यावर माठ घेऊन दुसऱ्याच्या दारात पाणी भरावं लागलं. हरिचंद्र दुसऱ्याच्या दारात माठ घेऊन पाणी भरतो. तारा राणी स्वयंपाक करती ब्राह्मणाच्या घरी. आणि एकुलता एक राजपुत्र पूजेसाठी दुर्वान फुलं आणतो. तरी एवढं भोगून तारा राणीनं कधी मातीचं तेल ओतलं नाही. हरिचंद्रानं विहिरीत उडी टाकली नाही. तुम्ही का फास घेता? वजावा काय शिका. कथा कीर्तन हे मनोरंजनासाठी नाही, आपल्या दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे. आपण विचार करा. आता हो ठीक आहे, ठीक आहे, शेतकऱ्याला इलाज नाही, कठीण आहे साहेब. 19 बाया कापूस वेचायला आणल्या. मोजून दिला तेव्हा 120 किलो भरला. 19 जणीचा. घडलेली गोष्ट. 180 रुपये रोज. 150 रोज न 30 आणायचे जायचे. कापूस वेचायचा 30 रुपये किलो पडला. 40 न विकायचा आहे. काय करल काय तो. आणि म्हणून आज शेतकरी एकटा कोणी नसताना मंदिरात जातो बरं का देशमुख साहेब. आणि मंदिरात जाऊन देवाजवळ रडून विचारतो, भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है. किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है.
और मैं दर्शन करके जाता हूं प्रभु, लेकिन एक सवाल पूछने आया हूं। मैं उगाता हूं कपास तो पूरी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है? तरी पण आत्महत्या हा त्याच्यावरचा उपाय नव्हे, कठोर व्हा। अरे हा ऊन सावलीचा खेळ आहे, दुःखाचे दिवस जाऊन सुखाचे येणार आहे। आत्महत्या करू नका, पुन्हा विदर्भातल्या शेतकऱ्यांना नम्र प्रार्थना आहे। मग काय करा? मन करा रे प्रसन्न, आणि प्रसन्नतेसाठी एकच समाधान हे हॉटेलमध्ये मिळतं का? एखाद्या हॉटेलचं नाव असतं ना, समाधान हॉटेल, आणि आमचे काही अर्धवट तेवढाच बोर्ड वाचून जातात, दाबून खातात, बिल देताना समाधान बिघडून बाहेर येतात। काऊन बे? आमच्याकडचं कीर्तन आहे। आपले का मंदात गेलत तर गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता लेगा, आता घरचं कोणी मेल्यासारखं तोंड उतरून आला लेगा। एका जेवणाचे काय पुरा महापरिवार वर्षभर जेवणार होता, तेवढे एका जेवणाचे गेले। का बाय माना तुले उद्योग सांगितला कोण नाही सांगितला, मुकावून गेला, समाधान वाचून गेलो, मग बिघडून बाहेर आलो। समाधान हे दुकानात मिळत नाही। समाधानाकरता गरज विचाराची आहे। आपल्यापेक्षा ज्याची स्थिती खालावलेली आहे त्याचा विचार करायचा आहे। मोडकं झोपडा आहे त्यानं बिल्डिंग वाल्याचा विचार करायचा नाही। ज्याचं मोडकं घर आहे त्यानं फुटपाथवर रात्रभर ते थंडीत कुडकुडत पडलं रोडच्या काठाला, त्याचा विचार करावा। आणि मग सकाळी पांडुरंगाचे डबडबल्या डोळ्यानं आभार मानावे, देवा की रातभर पडलं थंडीत, मी कोण्या जन्मात पुण्य केलं होतं माय बापा, मोडकं का होईना घर गरिबाला राहायला दिलं। असा विचार ज्याच्या जीवनात आहे तिथे समाधान आहे। विचारावा ज्याच्या पायात चपला त्यानं सायकल वाल्याकडे पाहू नये। अनवाणी चालतंय त्याचा विचार करावा। चपला वाल्यानं जर सायकल वालं पाहिलं की तोंड उतरलं, काळे तोंड उतरलं, पायात चपला आले का मले तरी होते का? आता जाणार खेळच्या कीर्तनातून चोरून का मग फुकट भेटलं, आपलं विनोद फुकट भेटलं तरी तोंड कसं उतरलं? अरे पैदलच चाललो का नाही, हे सायकलवाला गेलं पुढं, असं उलट झालं तर दुःख आहे। मग चपलावाल्यानी पाय फोडत चाललंय जे, त्याचा विचार केला तर समाधान आहे। म्हणून मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे साधन, आणि ते प्रसन्नता ते समाधान नाम प्रसाद फक्त संताकडे अथवा देवाकडे। जीवाच्या दुकानात हा माल शोधून सापडायचा नाही। म्हणून आपलं भाग्य गड्या माझ्या लक्षात येतं, काळजी करू नका। आपलं भाग्य नरदेह मिळाला, भारतात मिळाला, साधू संतांच्या नंतर मिळाला, मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद करावे
अधिकारी काला कुठेही होत नाही. त्यासाठी 3 गोष्टी पाहिजे भरत महाराज. देव पाहिजे, भक्त पाहिजे, नाम पाहिजे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम असे तिचे उत्तम चरण रजवंदिता. जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे देव भक्ताचा संगम येथे वगनाम त्रिवेणीचा. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तन करायला बंधन येतं.